आज 12 फेब्रुवारी राज्याच्या राजकारणातील एक असा दिवस जो कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासाला नवीन वळण देणारा ठरला असता। अजितदादा, आज तुम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेणार होतात। आज तुम्ही हवे होतात, हे भाऊक शब्द आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचे। आजच्याच दिवशी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे अधिकृत विलीनीकरण होणार होतं, असा खळबळजनक दावा काकडेंनी केलेला आहे। जर आज दादा असते तर विलीनीकरणाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला असता, असं म्हणत त्यांनी या अपघातामुळे महाराष्ट्रानं काय गमावलं याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं। दादा म्हणाले होते की ठीक आहे, जयंतरावांना जी तारीख असेल त्या तारखेला आपण एकत्रीकरणाचा निर्णय करू। आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती, परंतु दुर्दैवाने 28 तारखेची दुर्घटना घडली। आज ज्यावेळेला 12 तारीख उजाडली त्यावेळेला माझ्या मनामध्ये सहजच विचार येऊन गेला की अरे, आज जर दादा असते तर आपण एकत्र झाल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं असतं। आणि याच संदर्भामध्ये बोलत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे। विलीनीकरणाबाबत दादांसोबत आमचं आधीच बोलणं झालेलं होतं, असं म्हणत त्यांनी काकडे यांच्या दाव्याला दुजोरा दिलाय। तसंच दादाच आपल्यात राहिले नसल्यानं आता जुनी उणी दुणी काढून काय फायदा, अशा शब्दात त्यांनी आपली वेदना बोलून दाखवली। राजकीय तुम्ही बोलणं टाळताय, पण तुम्ही शेवटी एक कुटुंब देखील आहात आणि जेव्हा दादांसोबतच्या ज्या काही राजकीय चर्चा सुरू होत्या त्या स्वाभाविक कुटुंब म्हणूनही एकत्र येण्याबाबतच्या आणि तशा होत्या। मग आज तुम्हाला काहीच वाईट कसं वाटत नाही ज्यावेळी अशा प्रकारे जर थेट शब्द फिरवला गेला असेल? लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। आणि मी तुम्हाला आधी म्हणले की आमची सगळी चर्चा ही दादाच बरोबर झाली होती आणि अनेक लोकांना ती माहिती होती। पण आता उणीधुणी कशाला काढायची? आता दादाच नाही राहिला तर आता कशाला? आणि आम्ही त्या दुःखातूनच असून बाहेरही पडलेलो नाही हो, त्याच्यामुळे हे सगळे विषय आता कुठे काढत बसायचे। तर सुप्रिया सुळे आणि अंकुश काकडे यांच्या या विधानांनी राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। विलीनीकरणाचा हा निर्णय अंतिमतः ठरलेला होता का आणि दादांच्या जाण्यानं नेमकं कोणतं राजकीय स्वप्न अपूर्ण राहिलं, असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत। आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकर। विकासजी, स्वागत आपलं। खरं तर आज 12 तारीख आणि आजच्याच 12 तारखेला महाराष्ट्र राज्यातील राजकीय समीकरणं बदलणार होती, या संदर्भातलं सुतोवाच सुरू होतं। आज सुप्रियाताई असतील किंवा अंकुश काकडे असतील यांनी या सगळ्या घटनेला दुजोरा दिलेला आहे, मात्र दादा आज आपल्यात नाहीयेत। मला सांगा, असते तर 12 तारीख इतिहासात काय म्हणून नोंदवली गेली असती? कुठलं स्वप्न अपूर्ण राहिलं? नाही, काय आहे की आज खऱ्या अर्थाने आज दादा नाहीयेत। संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे। लोक अजूनही दादा गेल्याच्या दुःखातनं अजून सावरलेले नाहीयेत। खरं। आणि दादा असते तर आजचा दिवस जे अंकुशराव काकडे किंवा सुप्रियाताई सुळे यांनी जे सांगितलेलं आहे, कारण शेवटी आज माणूस नाहीयेत, आज दादा नसताना यावरती चर्चा करणं आणि दादा असते तर कदाचित ते जे स्वप्न त्यांनी दादांबरोबर काही जे चर्चा केलेल्या होत्या तर ते आज वास्तवामध्ये दिसलं असतं। परंतु आज दादांच्या नसण्यामुळे, कारण या सगळ्याच विषयामध्ये ज्या बाजूने एकमेव दादा आणि दादांच्या बरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे सर्व सहकारी यांच्यामध्ये काय चर्चा झालेली आहे, काय नाहीये, याबद्दल आज आपण प्रश्न उपस्थित करू शकत नाहीये। परंतु भावना होत्या का? तर होत्या, 100% होत्या। परंतु आज काय ठरलं, त्यांच्या लेवलवरती काय विषय झाला, हा मोठ्या वरिष्ठ लेवलवरचा विषय आहे। परंतु महाराष्ट्राचं खूप नुकसान झालेलं आहे। आजच्या स्थितीला दादा असणं हे केवळ फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा दोन्ही विलीनीकरण पक्षाच्या विलीनीकरणाच्या पलीकडे जाऊन मी सांगेल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधील इतर शेतकरी असेल, दीनदुबळा असेल, सर्वसामान्य असेल, कामगार असेल, या प्रत्येकाच्या घरामध्ये आज आपल्या घरातला माणूस गेलेला आहे अशी भावना आहे। आणि अशा वेळेस या चर्चा या टेलिव्हिजनच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून आज होत आहेत, याचं पण कुठंतरी वाईट वाटतं की हा खऱ्या अर्थाने एकत्र बसून किंवा दोन्ही पक्षाचे आजही शीर्षस्थ नेतृत्व आहेत
दोन्ही प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे त्यांनी संवाद साधला पाहिजे आणि त्याच्यावरती काय असेल ते, कारण अजून दुखवट्यामधून लोक बाहेर पडत नाहीयेत. बरोबर. लोकांना खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खूप भावना वेगळ्या आहेत की आज एक महाराष्ट्राचा कणखर नेता, लोकनेता हरपलेला आहे आणि त्या नेत्याच्या असण्याने अरे इथल्या 13 कोटी जनतेच्या मनामध्ये एक वेगळी भावना होती की महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने दिशा देणारा नेता, कर्तृत्ववान नेता, बरोबर. कष्ट घेणारा नेता, लोकांच्या सेवेसाठी सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत काम करणारा नेता, अजात शत्रू असणारा नेता, कुठल्याही कोणाही जीवाचा घडवणा मत्सर अशा पद्धतीचं दादांचं हे वागणं होतं. आणि म्हणून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा एक विजनरी लीडर आज आपल्यामध्ये नाहीये. बरोबर. आणि म्हणून मला तर खऱ्या अर्थाने असं वाटतं की किमान आज ठीक आहे की त्यांच्या चर्चेमध्ये काही 12 तारीख ठरलेली असेल, मान्य आहे, परंतु भावना त्यांच्या सुद्धा अत्यंत भावनाविवश आहेत. सगळेच लोक भावनाविवश खरं आहेत. पण विकासजी, म्हणून एक सध्या- महत्वाचा मुद्दा अजूनही आहे, तो म्हणजे विलिनीकरणावरती सुरू असलेली चर्चा, दादांचा अपघात आणि त्यानंतर उपस्थित होणाऱ्या शंका कुशंका. एकमेकांशी किती संबंध आहे या गोष्टींचा? नाही, हे बघा, दादांचा अपघात झाला, आज अपघात झाला नसता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं आपल्याला. आज दादा हयात नाहीयेत, परंतु ही चर्चा आजच्या घडीला अजून लोक सावरत नाहीयेत. आता मला असं वाटतं की या चर्चेच्या निमित्ताने दोन्ही पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज ज्या फेज मधनं जात आहे ते अत्यंत कठीण फेज मधनं जात आहे आणि त्याच वेळेस पवार कुटुंब सुद्धा एका वेगळ्या वातावरणामध्ये आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या कुटुंबावरती. नक्की. त्यामुळे एकंदरीत पवार कुटुंब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दोन्ही पक्ष विलिनीकरण असेल किंवा काही चर्चा असतील तर ह्या अत्यंत संयमाने, सबुरीने केल्या पाहिजेत. येणाऱ्या काळामध्ये हे कुठंतरी मनं जुळली पाहिजेत आणि त्या पद्धतीने आज दादा असते तर सर्वांना बरोबर घेऊन काय जो निर्णय घ्यायचा तो 100% दादांनी घेतला नक्की. असता. दादा पॉझिटिव्ह होते, कारण अनेक ठिकाणी आज पुणे जिल्ह्यातलं चित्र किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये दादांची संकल्पना काय होती आणि इतर नेत्यांबरोबर काय बोललेले होते, तर दादा आजकाल सर्वांनाच बरोबर घेऊन जाण्याची दादांची मानसिकता होती. नक्की. हे मी 100% सांगू शकतो. नक्कीच. धन्यवाद आणि विकास पासलकरजी, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि विलिनीकरण असेल किंवा त्यानंतर ज्या शंका कुशंका उपस्थित केल्या जातात त्या संदर्भात आपण आपल्या पक्षाची बाजू मांडलीत त्यासाठी धन्यवाद.